नमस्कार. मी भगवान बारसकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मालवीय मिशन अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन उद्बोधन वर्ग यासाठी सूक्ष्म अध्यापनावर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात हा व्हिडिओ तयार करत आहे. या सूक्ष्म अध्यापनासाठी घेतलेला विषय आपत्ती आणि विकास. आपत्ती या शब्दाची जर आपण व्याख्या केली तर निसर्गतः मानवनिर्मित घटकांमुळे ज्या वेळेस एखादी हानी पोहोचते, मग ती कुठल्याही प्रकारची असू द्या, नैसर्गिक, जीवित, अशा कुठल्याही स्वरूपाची हानी होते, त्याला आपण थोडक्यात आपत्ती असं म्हणतो. आता ही आपत्ती होत असताना ही आपत्ती बऱ्याच वेळेस फक्त नैसर्गिक असते, त्यावेळेस प्रश्न वेगळे असतात. त्याचा विकासावर तर परिणाम होणारच, पण त्याच पद्धतीने ज्यावेळेस ही आपत्ती नैसर्गिक असते, तद्वतच मानवाच्या विकासामुळे त्याला आणखी गुंतागुंतीचं स्वरूप प्राप्त झालेलं आपणास दिसून येतं. याचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ भूकंपामुळे एखाद्या मोठ्या धरण क्षेत्रामध्ये, जलाशयाच्या क्षेत्रामध्ये जर प्रचंड प्रमाणात भूकंपाचे हादरे बसले किंवा भूकंप झाला तर त्याचा परिणाम होईल. भूकंपामुळे तर हानी ही होणारच आहे. त्याचबरोबर जो जलाशय मानवाने तयार केलेला आहे, असा जलाशय जर त्या कारणामुळे फुटला किंवा त्याला जर हानी पोहोचली तर अशा स्वरूपात होणारी हानी ही प्रचंड स्वरूपात असते आणि त्याचा विकासावर अत्यंत दूरगामी आणि दीर्घकालीन परिणाम होताना आपणास दिसून येतो. तद्वतच आताची जे काही शहरीकरणामुळे वाढलेली लोकसंख्या आहे, या लोकसंख्येमुळे सुद्धा भूकंपाचा परिणाम हा नैसर्गिक आणि मानवीय स्वरूपात दीर्घ प्रमाणात झालेला आपणास दिसून येतो. उदाहरणार्थ, जर विरळ लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी जर भूकंप झाला असेल तर तुलनात्मकदृष्ट्या त्या ठिकाणी जैविकीय किंवा नैसर्गिक हानी ही जास्त प्रमाणात होईल. मात्र तोच भूकंप, त्याच भूलहरी जर अत्यंत लोकसंख्या जास्त घनता असणाऱ्या शहरांच्या ठिकाणी जर ती तशा स्वरूपाच्या भूकंपाचे हादरे जर बसले तर त्याचा दूरगामी आणि अत्यंत अनिष्ट परिणाम हा तेथील लोकसंख्या वस्तीवर झाल्या वाचून राहत नाही. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी आपत्ती व्यवस्थापनाचं स्वरूप आणि जसजसं आपण विकासाकडे मार्गक्रमण करत आहोत, आता आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप आणखी सूक्ष्म आणि आणखी सतर्कतेने व आणखी जबाबदारीने आणि आणखी जिकरीचे बनले आहे असे म्हटले तर त्यात कुठल्याही प्रकारचे वावगे नाही. कारण दिवसेंदिवस ज्याप्रमाणे मानवाने स्वतःच्या विकासासाठी, सुखसोयीसाठी ज्या काही सुविधा निर्माण केलेल्या आहेत, त्या सुविधांमुळे मानवाला विविध स्वरूपाचा प्रमाण जर अशा स्वरूपात जर झाले तर त्याचा परिणामसुद्धा भोगावा लागतो. जोपर्यंत मानवाचा विकास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सुरू होता, तोपर्यंत मानव, विकास आणि आपत्ती यांचा सहसंबंध हा अत्यंत नजदीकचा असणारा आपल्याला दिसून येतो. आपण जर विचार केला तर धरण फुटले, त्यातून जर वाहणारा पाण्याचा जो प्रचंड लोंढा आहे, हा नदीच्या परिसरात जीवितहानी आणि वित्तहानी यांची अपरिमित हानी घडवतो. याच प्रकारे मानवाच्या विकासाच्या धडपडीत जर पर्यावरणाचा समतोल ढासाळला तर पर्यावरणाचीही मोठी हानी होऊन त्याचे भौगोलिक परिस्थिती आणि मानवी जीवनावर सुद्धा अनिष्ट परिणाम होतात. पर्यावरणातील समतोल ढासळल्यामुळे वातावरणात बदल घडतात. बर्फमय प्रदेशात बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे व त्यामुळे काही बेटे व किनारपट्ट्या पाण्याखाली बुडणे हाही त्यातला एक महत्त्वाचा प्रकार आपणास दिसून येतो. म्हणजेच काय,
जर या आपत्ती या निसर्गनिर्मित असेल आणि या निसर्गनिर्मितीसाठी मानवाच्या विकासासाठी मानवाने जे काही धडपड करून मानवाचे कृत्रिम जंगल मानवानं जे काही तयार केलेले आहे, कृत्रिम आलय, कृत्रिम निवासस्थान, कृत्रिम औद्योगिक क्षेत्र हे जे काही तयार केलेले आहे, अशा स्वरूपात जर नैसर्गिक आपत्ती आली तर त्याचा मानवनिर्मित तयार केलेल्या घटनावर सुद्धा परिणाम होताना दिसून येतो. म्हणजेच पर्यायाने विकास करत असताना आपल्याला आपत्तीचं व्यवस्थापन करणे या विषयावर अत्यंत जिकिरीने आणि बारकाव्यानेच विचार करणे आवश्यक